गुड मॉर्निंग सगळ्यांना. आज देवसाठी मस्तपैकी मेथीची भाजी बनवली होती. आमच्या रानातलीच ही भाजी होती. चवीला खूप छान आहे ही. मस्तपैकी सुकी हिरव्या सगळ्याच सुक्या भाज्या देवला खूप आवडतात. त्यामुळे देवच्या डब्यासाठी इथे मी ह्याची मेथीची भाजी सुकी बनवत होते. मस्तपैकी तेलात अगोदर परतून वगैरे घेतली, हिरव्या मिरच्या वगैरे टाकल्या आणि दुसरीकडेच ह्याच्यावर मी भात ठेवला होता. मसाले भात करण्यासाठी घेतला. तेल वगैरे टाकून जिऱ्याची मस्तपैकी फोडणी वगैरे दिली. मला सनीने सांगितलं होतं आज भात करायला. सनी म्हणजे आमच्या घरी इथं कामाला येतो, तर तो एकदम घरातल्या माणसासारखाच आहे आमच्यासाठी. त्यामुळे तो मला म्हटलं होता की मामी मसाले भात करा आज. तर त्याची फरमाईश म्हणून आज मस्तपैकी मसाले भात केला. अगोदर जिरे वगैरे टाकल्यानंतर कांदा टाकला, तो छानसा परतून वगैरे घेतला. त्यानंतर सगळ्या आपल्या ज्या भाज्या होत्या त्या सगळ्या भाज्या टाकल्या. टोमॅटो, त्यानंतर बटाटं, ढोबळी मिरची, असे 4-5 आपल्या घरात जेवढ्या भाज्या असत्या तेवढ्या सगळ्या बारीक चिरून त्या भाज्या फोडणीसाठी टाकल्या. मस्तपैकी त्या परतून वगैरे घेतल्या आणि दुसऱ्या बाजूने आपली मेथीची भाजी पूर्ण होतच होती. असं मस्त पाणी सुटलं होतं त्याला. म्हणजे वाफेवरच केली मी, पाण्याचं थोडंसुद्धा काहीच नाही टाकलं त्याच्यातच खूप छान शिजली. आणि आपल्याकडं भातामध्ये नंतर मग मी हे टाकलं, सोयाबीन टाकलं आणि मिरचीचं कूट केला होता. मिरची आणि लसूण, अद्रक याची पेस्ट वगैरे जी होती ती टाकली. त्यानंतर तांदूळ धुवून टाकले, छानसे परतून वगैरे घेतले. खूप जास्त प्रमाणात भात केला होता, त्यामुळे मोठ्याच कुकरमध्ये लावला होता भात. आणि खरंच अशा पद्धतीने केल्यानंतर भात खूप छान होतो आणि खूप छान झाला होता. सनीला पण आवडला. मस्तपैकी आवश्यकतेनुसार त्याच्यात पाणी वगैरे टाकायचं. जास्त चिकट पण नाही आणि जास्त सुका पण नाही. आणि हे मस्त 2-3 शिट्ट्या घेतल्या आणि आपली इथं मेथीची भाजी पण तयार होती. हे किती मस्त छान हिरवीगार मेथीची भाजी दिसते. त्यानंतर एकीकडे रामला मी साधा मसाले भात लावला, म्हणजे बिगर तिखटचा. आणि इकडे आमचा होता तिखट. आणि मस्त पीठ वगैरे मळून घेतलं. आणि संध्याकाळी हे पोरं ट्रॅक्टरवर निघाले सगळेच. देव, राम, त्यानंतर इरा वगैरे ह्या सगळ्याच निघाल्या. मी बाहेर होते, त्यामुळे मस्त म्हटलं हे शूट घ्यावं. म्हणजे मुलं ट्रॅक्टर चालू झालं की लगेच ट्रॅक्टरच्या मागे लागतातच. आणि मस्तपैकी त्यांना रोडपर्यंत नेलं ट्रॅक्टरवर. कसे तिघांनी मस्त धरून चालले होते आणि राम पुढे बसला होता. कसं वाटलं मग तुम्हाला हा माझा व्हिडिओ?